एक जबरदस्त आणि तुमचं लक्ष वेधून घेणारी बातमी आहे। कारण मोगलीप्रमाणे जंगलातच वाढलेल्या एका मुलीचा शोध उत्तर प्रदेशातल्या बहराइचमध्ये लागलेला आहे। 2 महिन्यांपूर्वी कर्तनिया घाटातल्या जंगलात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक पोलिसांना एक माकडाची टोळी दिसली। त्याच टोळीत एक 10 वर्षाची मुलगी पोलिसांना आढळली। ती मुलगी माकडांप्रमाणे 4 पायांवर चालत होती, त्यांच्या सोबतच खेळत होती, झाडांवरून उड्या मारत होती, माकडांसारखेच हावभाव करत होती। तिच्या अंगावर कपडेही नव्हते। त्याचवेळी माकडांच्या दुसऱ्या एका टोळीसोबत पहिल्या टोळीचं भांडण सुरू झालं आणि त्या भांडणात ती मुलगी जखमी झाली। त्याचबरोबर ती बेशुद्ध पडली। पोलिसांनी हवेत गोळीबार करून माकडांना पांगवलं। माकडांनी तातडीनं झाडावर धाव घेतली, पण ती मुलगी पोलिसांच्या हाती लागली। हमारी उससे नॉर्मल से अदरवाइज ये सक्सेस होती है, ये रिटायर्ड कैसे हो सकती है? नहीं, बच्चों में नहीं, स्पेशल अच्छा है, कोई रिटायर्ड नहीं। इसके स्कैल्प में जो है, स्कैल्प में इंजरीज लग रही थी मुझे। उसके लिए स्किन में देखिए एक्जिमा या कुछ पैटर्न या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आहेत। भारती, या मुलीचं पुढे काय झालं? विलास, 2 महिन्यापूर्वीची ही घटना आहे। 2 महिन्यापूर्वी पोलिसांना बहराइच जवळच्या जंगलात, कर्तनिया घाटातल्या जंगलात ही मुलगी सापडली। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। बहराइचच्या दवाखान्यात तिला दाखल करण्यात आलंय, कारण ज्यावेळी ती सापडली ती माकडांच्या टोळीबरोबर होती आणि शरीरावर अनेक जखमा होत्या। त्यातल्या काही जखमा जुन्या होत्या, काही नव्या होत्या। त्यामुळे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे आणि अनेक स्वयंसेवी संघटना तिच्या रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीने प्रयत्न करतात आहेत। पोलीस आणि ज्या स्वयंसेवी संघटना तिच्याबरोबर काम करतात त्यांचं असं म्हणणं आहे की तिला माणसांची भाषा येत नाही, मात्र माकडांची भाषा येते। आपण काही बोललो तर त्याला ती हसून रिस्पॉन्स देते, समजून घेण्याचा प्रयत्न करते असं तिच्या हावभावांवरून जाणवतं। मात्र तिला भाषा कळत नाहीये, हावभावांवरूनच ती आपल्याला काय म्हणायचं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे। मात्र जे स्वयंसेवी संघटनेच्या महिला आणि हॉस्पिटलमधल्या नर्सेस आहेत त्या सांगतात की बाकी सगळं तिचं जे वर्तन आहे किंवा दैनंदिन गोष्टी आहेत त्या माणसांसारख्यात, मात्र जेवताना अजून तिला आपल्यासारखं जेवता येत नाहीये। कारण ती जे काय तिच्या एकूण याच्यावरून कळतंय की ती जंगलात काही वर्ष काढलेले नक्की आहेत तिने, आणि त्यामुळेच माकडांप्रमाणेच खाण्याचा तिचा प्रयत्न असतो। त्यामुळे ते सगळं शिकवण्याचा सध्या आता तिला प्रयत्न सुरू आहे। आणि आता ज्यावेळी तिचं हॉस्पिटलमधले उपचार पूर्ण होतील त्यानंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिलाय। तर सध्या तरी पोलिसांनी असं ठरवलेलं आहे की स्वयंसेवी संघटनांचे जे काही हॉस्टेल्स असतात किंवा अशा पद्धतीने जे लहान मुलं अनाथ असतात त्यांना ठेवलं जातं, असे सेंटर्स असतात, तसं कुठलं तरी एक सेंटर आता तिच्यासाठी शोधलं जाणार आहे आणि तिथे तिला ठेवलं जाणार आहे। आणि पुढे तिला कसं रिहॅबिलिटेट करता येईल, कशा पद्धतीने तिला भाषा शिकवायची, कारण आता तिचं वय 10 आहे, 10 वर्षाची ती ऑलरेडी झालेली आहे। त्यामुळे तिला भाषा पूर्ण नव्याने शिकवायची आहे, तिला बाकीच्याही गोष्टी शिकवायच्या आणि तिच्याबद्दल ती कुठून आहे, तिचं मूळ गाव काय वगैरे हाही शोध घेण्याचा आता पोलीस प्रयत्न करतायत। विलास, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान या मुलीविषयी पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊया। देखिए, जो मुझे डॉक्टर साहब से बात करके सीएमएस साहब से बात किया, जब वो जिस हालत में आई थी और अब में काफ़ी सुधार है उसकी हेल्थ में, उसके वेट में, इससे 1/3 थी और अभी काफ़ी हेल्दी लग रही है, ठीक लग रही है। अभी थोड़ी सी कमियां हैं, लग रहा है स्किन डिजीज है, 1-2 जगह पुराने जले हुए निशान हैं, कुछ घाव के हैं इसके जो अब हील हो चुके हैं, जो पुराने कभी रहे होंगे में लगे होंगे या अदरवाइज लगे होंगे इसके। तो अभी काफ़ी सुधार लग रहा है, काफ़ी हेल्दी लग रही है लड़की। मानव जाति के बीच में काफ़ी समय से नहीं रही, लेकिन चूँकि ये जो है मानव शरीर में है, इसमें समझ है
ऐसा सभी को देखने में प्रतीत होता है। इसमें समझ है और ये रिएक्ट कर रही है और हाथ बढ़ाने पे हाथ को पकड़ती है, थोड़ा धक्का भी दे रही है जब इरिटेट हो रही है। तो इस संबंध में अभी तो इसका मेडिकल ट्रीटमेंट यहाँ पर चल रहा है और इसकी एज को डिटर्मिन करने के लिए भी रेडियोलॉजिकल टेस्ट का सुझाव दिया है हमारे एसपी साहब ने। तो वो टेस्ट होगा। वैसे इसकी उम्र 8 से 10 वर्ष के बीच में सामान्यतः देखने से प्रतीत होती है। मोगलीची आठवण करून देणाऱ्या या मुलीची ते दृश्य पुन्हा एकदा पाहूयात। जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा तिचं वर्तन नेमकं कसं होतं आपण पुन्हा एकदा बघूयात। अभी क्या खाना है? अभी सब दाल चावल स्टेशन हमारी उससे नॉर्मल से, अदरवाइज ये सक्सेस होती है। ये रिटायर्ड कैसे हो सकती है? बच्चों में नहीं, स्पेशल अच्छा है, तो रिटायर्ड नहीं। स्कैन आपने जो है